जिल्ह्यात सत्तेसाठी गणिते मांडताना करवीर, हातकणंगले आणि शिरोळ या 3 तालुक्यांना महत्त्वाचं स्थान आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत एकूण 68 जिल्हा परिषद सदस्य निवडून जातात. त्यापैकी तब्बल 31 सदस्य हे फक्त करवीर, हातकणंगले आणि शिरोळ या 3 तालुक्यातून निवडून जातात. त्याचप्रमाणे जिल्ह्यात एकूण 12 पंचायत समिती असून 144 सदस्यापैकी 65 सदस्य याच भागातील आहेत. त्यामुळे या 3 तालुक्यांवर ज्याची पकड त्याचीच जिल्ह्यावर सत्ता येते, हे सर्वसाधारण बेरजेचं राजकारण आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही या 3 तालुक्यांचे वजन कायमच राहिलं आहे. हातकणंगले तालुक्यात काँग्रेसची बाजू एकेकाळी अत्यंत भक्कम अशी होती. प्रकाश आवाडे, महादेवराव महाडिक, जयवंतराव आवळे यांच्यामुळे हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. परंतु आता महाडिक आणि आवाडे गट भाजपमध्ये आहे. त्यांच्या जोडीला आता विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद तालुक्यात उभी आहे. काँग्रेसचे नेतृत्व या तालुक्यात आमदार राजू आवळे तर राष्ट्रवादीचे नेतृत्व राजू आवळे करणार आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अस्तित्वही या तालुक्यात आहे. त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्यासारखा बल्लाढ्य नेताही याच तालुक्यात आहे. त्यामुळे काँग्रेस आणि स्वाभिमानी पुढे त्यांना रोखण्याचे आव्हान नक्कीच असणार आहे. या सर्व चढाओढीत तालुक्यावर कुणाचे प्रभुत्व राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.